महादेवाच्या पिंडीची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी? कोणकोणत्या वस्तू लागतात, कोणते मंत्र म्हणावेत आणि पूजेचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वच्छ पाणी आणि गंगाजल असेल तर, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, बेलपत्र, धोत्र्याची किंवा इतर ऋतुमानानुसार मिळणारी फुले, अक्षता, चंदन आणि भस्म, धूप, दीप, फळे आणि नैवेद्य. संपूर्ण पूजाविधी. 1. पूजेची सुरुवात. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेच्या ठिकाणी दिवा लावा आणि मन शांत करून भगवान शिवाचे स्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा. स्टार हे भोलेनाथ, माझ्या हातून ही पूजा भक्तिभावाने पूर्ण होऊ दे. माझ्या सर्व चुकांना क्षमा करा. 2. अभिषेक. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. त्यानंतर गंगाजल अर्पण करा. यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ करा. टीप: अभिषेक करताना पाणी जलधारीच्या उत्तर दिशेकडे वहावे. 3. बेलपत्र अर्पण करणे. बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. स्वच्छ बेलपत्र अर्पण करा. बेलपत्राचा गुळगुळीत भाग पिंडीवर स्पर्श करेल अशा प्रकारे आणि देठ आपल्या बाजूला ठेवून ते अर्पण करावे. 4. चंदन, भस्म आणि फुले. चंदनाचा टिळा लावा, फुले अर्पण करा आणि श्रद्धेने भस्म अर्पण करा. 5. धूप, दीप आणि नैवेद्य. धूप दाखवून तुपाचा किंवा तेलाचा दिवा ओवाळा. त्यानंतर फळे, साखर किंवा घरातील सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा. 6. मंत्रजप. अभिषेक आणि पूजेदरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत रहा. शक्य असल्यास किमान 108 वेळा जप करा. तुम्ही महामृत्युंजय मंत्रही म्हणू शकता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्ष्यमामृतात्. 7. आरती. पूजा पूर्ण झाल्यावर भक्तिभावाने भगवान शिवांची आरती करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. पूजेमध्ये काय काळजी घ्यावी? भगवान शिवाला अर्पण करताना नेहमी लक्षात ठेवा की पिंडीवर हळद, कुंकू, तुळशीची पाने आणि केवड्याचे फूल वाहिले जात नाही. पूजेचे महत्त्व. भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा केल्याने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढतात आणि जीवनात संयम, धैर्य व श्रद्धा वाढण्यास मदत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूजेमध्ये बाह्य वैभवापेक्षा निरपेक्ष भक्ती आणि शुद्ध मन अधिक महत्त्वाचे आहे. हर हर महादेव.